नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध शरद पवार गट, सांगली साताऱ्यात थेट दुरंगी लढत. मिरजेत खुनी हल्ला प्रकरणी मतीन काझीसह 6 आरोपी अटकेत. 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी, आरोपींची शहरातून धिंड. महायुतीतील तणाव अखेर मिटला. सांगली सातारा विधान परिषदेतून शिंदे सेनेची माघार. भाजपा संघटन बळकटीसाठी सांगलीत जिल्हास्तरीय मंथन बैठक. 4,500 वृक्ष लागवडीच्या ट्री आर्मी अभियानाला जॉकी श्रॉफ यांची साथ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यात थेट दुरंगी सामना रंगणार आहे. भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. सुरुवातीला शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय. भाजप आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या माघारीनंतर आता अपक्षांसह केवळ 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिलेत. मिरज शहरातील टाकळी रस्त्यावर शिव अथनीकर या तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणात मिरज शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत काझी टोळीचा म्होरक्या मतीन काझीसह 6 आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेख आणि काझी टोळीतील जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं निष्पन्न झालंय. जखमी शिव अथनीकर हा आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा संशय मतीन काझी याला आला होता. याच संशयातून त्यानं साथीदारांच्या मदतीनं शिव अथनीकरवर प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणातील 6 आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या उद्देशानं मिरज शहर पोलिसांनी मतीन काझीसह सर्व आरोपींची शहरातील प्रमुख मार्गावरून धिंड काढली. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीमधील तणाव अखेर संपुष्टात आला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. या जागेवरून महायुतीत मतभेद निर्माण झाल्यानंतर तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान तानाजी पाटील यांची समजूत काढण्याची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. देसाई यांनी सांगलीत येऊन तानाजी पाटील यांच्याशी चर्चा केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच महायुतीचा धर्म जपण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचं शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीमधील बंड अखेर शमल्याचं चित्र निर्माण झालंय. भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या वतीनं सांगलीत जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम पाचपुते आणि पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ सक्षमीकरण, कार्यकर्ता विस्तार, जनसंपर्क वाढ आणि आगामी निवडणूक तयारी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा सादर केला. बूथ समित्यांचे पुनर्गठन, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी आणि पक्ष विस्तार मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी अनेक आमदार, प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातल्या गारडी इथं अभिनेता जॉकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा विशेष सोहळा पार पडला. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ट्री आर्मी या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जॉकी श्रॉफ यांनी स्वतः खड्ड्यात उतरून वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी त्यांनी बैलगाडीचा पर्याय निवडल्यानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. गारडी परिसरात तब्बल 4,500 वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण करून आपण कुणावर उपकार करत नसून भविष्यातील पिढ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडत आहोत अशी भावना प्रत्येकानं ठेवली पाहिजे, असं मत अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.